कायदा सुव्यवस्था सांभाळत लोकांचं रक्षण करणं हे पोलिसांचं काम आहे. मात्र गडचिरोलीसारख्या अबुझमाडसारख्या दुर्गम क्षेत्रातल्या बिनागुंडा भागात माओवाद्यांच्या दहशतीमुळे रखडलेल्या एका मिसिंग लिंकचं काम पोलीस करत आहेत. गडचिरोलीतील राज्य महामार्ग 130 वरील 28 किलोमीटरच्या रस्त्याची निर्मिती थांबलेली होती. याचं कारण होतं नक्षल्यांची दहशत आणि जंगलांनी वेढलेला दुर्गम भाग. पण या कठीण परिस्थितीत महाराष्ट्र पोलिसांनी सुमारे कच्चा रस्ता तयार करून महामार्ग निर्मितीच्या कामाचा पाया घातला. आजवर उर्वरित जगाशी संपर्क नसलेल्या भागात विकासाचा मार्ग खुला होणार आहे. रखडलेली मिसिंग लिंक पूर्ण होणार आहे. त्यामुळे इथल्या जनतेला घटनात्मक अधिकार देखील मिळणार आहेत. देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पाहूया आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांचा हा खास रिपोर्ट. गडचिरोलीचं घनदाट जंगल, दुर्गम डोंगराळ भागातला हा कच्चा रस्ता, हा 113 किलोमीटरचा रस्ता महाराष्ट्रातील आलापल्ली ते छत्तीसगडच्या नारायणपूर दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 130चा भाग. सध्या या महामार्गाचं काम जोरात सुरू आहे. पण या महामार्गावरील लाहेरी, बिनागुंडा ते कुआकोडी दरम्यानच्या 28 किलोमीटरच्या पट्ट्यात निर्माण कार्य तर सोडाच, पण साधं सर्वेक्षणही शक्य नव्हतं. याचं कारण हा भाग माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या अबुझमाडच्या जंगलाच्या मधोमध आहे. त्यामुळे या महामार्गावर एक मिसिंग लिंक तयार झाली होती. बिनागुंडा, कुआकोडी ही महाराष्ट्राच्या अंतिम टोकावरची गावं. गडचिरोलीतली ही शेवटची गावं गेली 4 दशकं मोठ्या माओवादी नेत्यांची सुरक्षित आश्रयस्थळ बनली. गेल्या 3 दशकात बिनागुंडा गावाजवळ पोलीस आणि माओवाद्यांमध्ये तब्बल 11 वेळा चकमक झाली. माओवाद्यांकडून परिसरात दहशत कायम ठेवण्यासाठी अनेक निर्दोष आदिवासींची हत्या, जाळपोळ आणि लूट करण्यात आली. बिनागुंडासह अनेक गावात अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. 2009 नंतर लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदान घेणंही या भागात धोक्याचं ठरलं. बिनागुंडा, कुआकोडी या भागात विजेचे खांब लागले, पण वीज कधीच आली नाही. आरोग्यसेवक, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल यांची या भागात नेमणूकच झाली नाही. त्यामुळे या भागातील 2 डझनपेक्षा जास्त गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रस्ते निर्मितीचं प्राथमिक कार्य सुरू होणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच 28 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकवर लाहेरी ते कुआकोडी दरम्यान रस्ते बांधणीचं काम महाराष्ट्र पोलिसांनी हाती घेतलं. जे पूर्ण लिबरेटेड झोन होता, इथे आणण्यासाठी रस्ते पण नव्हतं. लाहेरी जे आहे ते 285 मीटर सी लेवलचे पेक्षा जास्त आहे. बिनागुंडा जे 585 मीटरवर आहे. 300 मीटरचे एलिव्हेशन ते इन्क्रीज होत आहे फक्त अवघ्या 18 किलोमीटरचे डिस्टन्समुळे. आणि यामध्ये ते 10 दिवसमध्ये आम्ही ते कच्चे रस्त्याचे बांधकाम करून इथे पोहोचले आहे. सध्या या एरियाचे अलाइनमेंट पण फिक्स होणार आहे, सर्वे पण होणार आहे NH 130DDचे. आणि मला विश्वास आहे या पोस्टमुळे नॅशनल हायवे 130Dचे जे मिसिंग लिंक होतात त्यांचे बांधकाम पण सुरू होईल. गेल्या 2 आठवड्यात गडचिरोली पोलिसांनी घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात अनेक अडचणींचा सामना करत 18 किलोमीटरचा कच्चा मार्ग तयारही केलाय. या भागामध्ये रस्ता निर्माण करणं किती कठीण काम होतं, कारण सर्व साहित्य रस्ता निर्मितीचं घेऊन येणं फार कठीण आहे. खूप काही पूर्ण बघितलं सर, लाहेरीपासून तर बिनगुंडापर्यंत खूप हा चढाण असा भाग होता आणि रस्ता बिलकुल नव्हता. आणि या ठिकाणी जे गोटे आहे सर, हे खूप गोलाई असल्यामुळे गाडी काही या ठिकाणी चढणार नव्हती. त्यामुळे आम्ही ते सगळे साफ करून आम्ही या ठिकाणी मुरुम टाकून आणि या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे सर. या ठिकाणी या संपूर्ण भागात कच्चा रस्ता तयार झाल्यानंतर पक्क्या राष्ट्रीय महामार्गाचं काम केलं जाणार आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी बिनागुंडामध्ये कायमस्वरूपी पोलीस मदत केंद्रही सुरू केलंय. मात्र या परिसरातील गावांमधील काही भिंतींवर माओवाद्यांच्या धमकीच्या घोषणा आजही पाहायला मिळतात.
ही बिनागुंडा आरोग्य उपकेंद्राची भिंत आहेत आणि या ठिकाणी पोलिसांनी अबुजमाळमधून बाहेर गेलं पाहिजे अशा पद्धतीचं लाल रंगाच्या अक्षरमध्ये माओवाद्यांनी लिहून ठेवलेलं आहे. बस्तर और माड़ से पुलिस को वापस लो अशा पद्धतीचे अशा आशयाचे जे विविध भिंतींवर रंगवलेले चित्र जे आहेत ते आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात. गेल्या काही काळात अबुझमाडमधून माओवाद्यांची दहशत कमी झाली आहे. त्यामुळे या भागातील लपलेलं सौंदर्यही आता जगासमोर येत आहे. बिनागुंडा गावच्या अगदी जवळ डोंगरातून वर्षभर वाहणारा राजरप्पा धबधबा हा त्यापैकीच एक. महाराष्ट्रातील अबुजमाड परिसरामध्ये महाराष्ट्र पोलीस असेल किंवा CRPF असेल यांच्या माध्यमातून सुरक्षा दल पोहोचलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जी सुरक्षा निर्माण होईल त्या माध्यमातून अनेक दशक या ठिकाणी राबवले न गेलेले विकासाचे प्रकल्प राबवणे शक्य होणार आहे. रस्त्यांची निर्मिती होऊ शकणार आहे. मोबाईल कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे आणि त्या माध्यमातून अबुजमाडमध्ये जो लपलेला निसर्ग सौंदर्य आहे त्याचाच एक उदाहरण आहे बिनागुंडाचा हा राजीरप्पा धबधबा. असे जे निसर्ग सौंदर्याचे ठिकाण आहे त्या ठिकाणी पर्यटन भविष्यामध्ये वाढू शकेल अशी अपेक्षा आहे. या पोस्टपासून फक्त 200 मीटरवर बिनागुंडा वॉटरफॉल आहे, धबधबा आहे आणि त्या एरियामध्ये अधूनमधून टुरिस्टचे मूवमेंट होत होता. परंतु माओवाद्यांच्या भीतीमुळे ते एरिया डेव्हलप झालं नाही. ते पूर्ण ते अनडेव्हलप्ड टुरिस्ट पॉईंट आहे. आता आमचे आल्यानंतर या एरियामध्ये आम्ही सुरक्षा म्हणून प्रदान करणार आहे आणि मला विश्वास आहे की पुढचे होणारे पावसाळा सीझनमध्ये या एरियामध्ये पर्यटकांना पण भेटण्यासाठी आणि ते धबधबा बघण्यासाठी त्यांना हे सोयीसुविधा उपलब्ध होणार आहे. गडचिरोली पोलिसांच्या रस्ता निर्मितीच्या प्रयत्नासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काय म्हटलंय तेही ऐका. ज्या पद्धतीची जबाबदारी या भागामध्ये आहे, ज्या पद्धतीने माओवादाचा डॉमिनन्स होता तो मोडून काढण्यासाठी आपल्याला सर्व पातळीवर काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑपरेशनल पातळी असेल, लोकांच्यापर्यंत विकासाच्या स्कीम असेल किंवा ज्यावेळेस असं रस्ता बनवण्याचंही काम पोलिसांच्या जर जबाबदारी येईल तर तेही पोलिसांनी करून दाखवलेलं आहे. त्यामुळं निश्चितच गौरवास्पद गोष्ट आहे आणि मी खूप खूप आमच्या जवानांचं आणि अधिकाऱ्यांचं कौतुक करतो. रोटी, कपडा, मकान यासह किमान प्राथमिक शिक्षा, किमान प्राथमिक आरोग्य आणि चांगले रस्ते मिळणं हा देशातील प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र बिनागुंडा आणि परिसरातील दुर्गमता, मागासलेपणा आणि बंदुकीच्या जोरावर माओवाद्यांनी अनेक वर्ष निर्माण केलेली अनिर्बंध सत्ता या कारणांमुळे या परिसरातील हजारो नागरिक स्वातंत्र्याच्या 500 वर्षानंतरही या घटनात्मक अधिकारांपासून वंचित होते. आता पोलिसांच्या माध्यमातून हा भाग नवी कात टाकतोय. केंद्र सरकारने या भागामध्ये राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केल्यानंतर अनेक महिने त्या भागात रस्ते निर्मिती तर सोडा, साधं सर्वेक्षणही होत नसेल आणि त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांना रस्ते निर्मितीचं काम आपल्या हाती घ्यावं लागत असेल तर निश्चितच लाहेरी ते कुवाकोडी दरम्यान महाराष्ट्र पोलिसांकडून बांधला जाणारा हा कच्चा मार्ग एका प्रकारे रोड टू कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच राज्यघटनेचाच मार्ग म्हणावा लागेल. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, बिनागुंडा, गडचिरोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.